काही पण भाऊ, आपले कालचे पोस्टावरचे पूर एकदम एवढे खतरनाक होते ना. अरे तर ना रावच ना राव पुरा एकदम जबरदस्त. इथं एकदम तुम्हा अरे एक नंबर खतरनाक जबरदस्त. सॉरी हो का भाऊ ते काय रे भाऊ राहणार तर तुला तेरा आतंक ना भाऊ अरे प्रतीक भाई क्या पीस आ रहा है देखना. क्या बोलते हैं मैडम जी, अपना नाम तो बता जी, रुको तो. माझे मित्र तरी मुलींची रिस्पेक्ट करायला नको का अरे भाई माझी रे माझी रे माझी रे माझी रे प्रेम झालं तुझ्यावरी मन हे लागेना कसं सांगू तुला राणी मन माझं रमेना प्रेम झालं तुझ्यावरी मन हे लागेना कसं सांगू तुला राणी मन माझं रमेना तुझ्या या इश्काचा सपन लावू नको जाऊ नको दूर तू जाऊ नको जवळ ये ना अशी तू पाहू नको तुझ्या प्रेमामध्ये वेडा झालो असा कसा गुंततो मी आलो तुझ्या प्रेमामध्ये वेडा झालो असा कसा गुंततो मी आलो तुझ्या डोळ्या मधल काजळ हे करती मला असं हे घायाळ हे नजरेला नजर मिळाली प्रेमाची ही कहाणी जुळाली नजरेला नजर मिळाली प्रेमाची ही कहाणी जुळाली जाऊ नको दूर तू जाऊ नको जवळ ये ना अशी तू पाहू नको तुझ्या प्रेमामध्ये वेडा झालो असा कसा गुंततो मी आलो
तुझ्या प्रेमामध्ये वेडा झालो, असा कसा गुंततो मी आलो. जीव माझा कसा राही, तुला कसं कळलं हे नाही सारा. माझं दिल तुझ्यावर प्रेम करे, असं इग्नोर मला करू नको. जाऊ नको दूर तू जाऊ नको, जवळ येना असं तू पाहू नको. जाऊ नको दूर तू जाऊ नको, जवळ येना असं तू पाहू नको. तुझ्या प्रेमामध्ये वेडी झाले, कशी कशी गुंतता मी आले. तुझ्या प्रेमामध्ये वेडी झाले, कशी कशी गुंतता मी आले. माझ्यासारख्या प्रत्येक मुली आपल्या करिअरसाठी, आपल्या कौटुंबिक परिस्थितीमुळे, आपल्या स्वाभिमानासाठी किंवा समाजाच्या भीतीनं आपल्या मनातल्या भावना समोरच्या व्यक्तीसमोर व्यक्त करत नाही. आपल्या जवळ चालून आलेल्या खऱ्या प्रेमाला दुरावून त्या प्रेमाचा त्याग करतात आणि जीवनभर त्याचा पश्चाताप करतात. पण मी माझ्या खऱ्या प्रेमाला आत्ता मिळवलंय. आज जीवनात खऱ्या अर्थाने मी यशस्वी झाली असं मला वाटतं. प्रत्येक मुलीने अगोदर आपलं करिअर घडवून नंतर आपल्या प्रेमाला जिंकायलाच पाहिजे. जीवनात कितीही मोठं शिखर गाठा, पण आपल्या खऱ्या प्रेमाला एकदा हा शब्द नक्की बोला, जाऊ नको.